नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 30 मे 2024. काल आपण म्युच्युअल फंडमध्ये कोणी कशी किती इन्व्हेस्टमेंट करावी याबद्दल चर्चा केली होती. त्याचाच क्लोजिंगला मी बोललो होतो की KYCच्या संदर्भातल्या प्रश्नाला मी आज उत्तर देईल. मित्रांनो, ज्या वेळेस कुठलीही अथॉरिटी जो काही डिसिजन घेते तो इन्व्हेस्टर प्रोटेक्शन साठीचा असतो, असं माझं स्वतःचं मत आहे. मागील 24 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जेव्हा जेव्हा असे काही डिसिजन घेतले गेले, त्या डिसिजन नंतर सुरुवातीच्या काही वेळेमध्ये आपण पॅनिक होतो आणि विचार करतो की अरे हे काय लावलंय. जसं जर आता लेटेस्ट मागच्या 1.5-2 वर्षाचा जर विचार केला तर सरकारने म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या बाबतीत जर बघितलं तर सरकारने आधी सांगितलं की आम्ही कॅश पेमेंट घेणार नाही, मग फक्त चेकच्या डीडीच्या अनुषंगाने पेमेंट व्हायला लागलं. नंतर सांगितलं की आम्ही थर्ड पार्टी पेमेंट घेणार नाही, डीडी पेमेंट घेणार नाही, आम्ही फक्त चेकच्या मार्फत पेमेंट घेऊ. त्याच्यानंतर सांगितलं गेलं की आम्ही थर्ड पार्टी पेमेंट घेणार नाही, फक्त ज्याचं अकाउंट आहे त्याच्याच नावाने त्याच्याच अकाउंटमधून पेमेंट घेऊ, त्याच अकाउंटमध्ये पेमेंट डिस्बर्स करू. त्याच्यानंतर डिसिजन घेतलं गेलं की प्रत्येकाला KYC रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे, KYC देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिसिजन घेतलं गेलं की KYC रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता मागच्या 3-4 महिन्यापूर्वी डिसिजन घेतलं गेलं की प्रत्येक अकाउंटला नॉमिनी कंपल्सरी. याच्यापूर्वी नॉमिनी द्यायचा का नाही हे इन्व्हेस्टरवर होतं, कारण की बराचसा फंड हा सस्पेन्स अकाउंटमध्ये पडलेला आहे. नॉमिनी कोण आहे हे आपल्याला माहित नसल्यामुळे नॉमिनी कंपल्सरी केला गेला. आणि आता परत लेटेस्ट नवीन डिसिजन आलाय की KYC व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्या इन्व्हेस्टर प्रोटेक्शन साठीच केलेल्या आहेत, तुमच्या माझ्या भल्यासाठीच केलेल्या आहेत. आज जवळपास भारतामध्ये 10 कोटी डीमॅट अकाउंट आहे. आत्ताच आपले KYC व्हेरीफाईड होणं जास्त गरजेचं आहे, कारण की येत्या 2-3 वर्षामध्ये ही डीमॅट अकाउंटची संख्या अपेक्षित आहे जवळपास 30 कोटीपेक्षा जास्त. यामुळे KYC ज्या वेळेस आपले व्हेरीफाईड होतील त्यावेळेस आपल्यानंतर आपण जमा केलेला पैसा हा आपल्या नॉमिनीच्या हातात सुयोग्य पद्धतीने जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, KYC व्हेरीफाईड असल्याने तुमचा मेहनतीने कमवलेला पैसा हा दुसऱ्या कुणाकडेही जाणार नाही, योग्य ठिकाणी गुंतवणूक होईल. आता KYC करणं गरजेचं आहे. समजा तुमची आधीची इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही KYC व्हेरीफाईड केली नाही, आधारशी लिंक तुमची KYC जर व्हेरीफाईड केली नाही तर तुम्ही गुंतवलेले पैसे सुद्धा काढू शकणार नाही. या KYC व्हेरिफिकेशन मध्ये आता तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सुद्धा व्हेरीफाईड होतोय. यापूर्वी काही इन्व्हेस्टर्सने स्वतःचे मोबाईल नंबर स्वतःचे मेल IDs दिलेले होते, ते सुद्धा आता व्हेरीफाईड होतील. तुमच्या नावाने, तुमच्या मोबाईल नंबरवर, तुमच्या मेल ID वर तुमच्या गुंतवणुकीच्या संदर्भातले सगळे मेल आणि मेसेज डायरेक्ट कंपनीकडनं यावे. यासारखे चांगले डिसिजन KYC अपडेशन्स मध्ये आहेत. मित्रांनो, ज्यांनी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत त्यांच्या एजन्सीने त्यांच्या KYC व्हेरीफाईड करून घेणं गरजेचं आहे. पण जर त्यांचे कुणाचे जर एजंट्स ह्याला रिस्पॉन्स देत नसतील तर मी रिक्वेस्ट करेन, आपल्या इंडस्ट्रीच्या भल्यासाठी तुम्ही मला संपर्क करा. आपण तुमची KYC व्हेरीफाईड करून घेऊ. तुमचे मेल ID, तुमचे मोबाईल नंबर्स सगळं आपण व्हेरीफाईड करूया. तुमचं प्रॉपर KYC रजिस्ट्रेशन करूया. तुमचं नॉमिनेशन्स अपडेट करूया. या सगळ्या गोष्टी करणं बंधनकारक आहे. जोपर्यंत तुमची KYC व्हेरीफाईड होत नाही तोपर्यंत येत्या काही दिवसानंतर तुमच्या SIPचं डिडक्शन सुद्धा बंद होईल. ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आता नवीन पैसे जुने पैसे काढू शकणार नाही, त्या पद्धतीमध्ये नवीन पैसे टाकू पण शकणार नाही. परंतु हे सर्व केलं गेलंय ते फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी. सरकारने घेतलेला कुठलाही डिसिजन त्याचा जर थोडा त्रास आपल्याला होत असेल तर होऊ द्या, कालांतराने त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. आणि हे जेव्हा मी आता ठासून सांगतोय याचं मागच्या 24 वर्षामध्ये हिस्टॉरिकली आपण अनेक वेळा ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. मित्रांनो, या KYCच्या संदर्भात अधिक माहितीसाठी मला संपर्क करा, अथवा उद्या 77 हा इव्हेंट आपला सुरू होतोय. संकल्प उद्याचा स्वतःचा आणि देशाचा. या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा.
अजून काही विषयांवर मला चर्चा करायची आहे, जसं हेरिटेज प्रॉपर्टीजच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. एका बाजूला माझा प्रोफेशनली हा इव्हेंट चालू असेल, दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गीयांच्या आवाजामध्ये मध्यमवर्गीयांचे जे आवाज आहेत तेही उचलणं चालू राहणार आहे. हेरिटेज प्रॉपर्टीच्या संदर्भात अनेक काही डॉक्युमेंटेशन्स माझ्याकडे जमा झालेले आहेत, त्या संदर्भातही आपल्याला बोलायचं आहे, त्या संदर्भातही आपल्याला काही कामं करायचे आहेत. असे अनेक इश्यूज माझ्याकडे पेंडिंग आहे, हे मला ज्ञात आहे. दोघेही कामं आपण सायमल्टेनियसली करणार आहोत. अधिक माहितीसाठी मला संपर्क करत राहा. तुमचे जास्तीत जास्त प्रश्न मला पाठवत राहा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.